नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत भरती असणार आहे मित्रांनो. NHM भरती असणार आहे आपल्यासाठी. NUHM भरती असणार आहे. ओके. त्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला जी वॅकन्सी असणार आहे टोटल ऑफ 49 पदांसाठी ती वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यामध्ये जे पदं वगैरे ते बघू शकता मित्रांनो, इथे दिलेले आहे. त्याच्यामध्ये 11 महिने आपल्याला कटांतरी 12 महिन्याकरता कटांतरी मातावर घेण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यामुळे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. कोणते कोणते पद असणार आहे, काय असणार आहे. इथं अप्लाय करण्यासाठी मित्रांनो आपल्याला वैद्यकीय अधिकाऱ्याचं पद आहे, बालरोग तज्ञ, स्टाफ नर्ससाठी वॅकन्सी असणार आहे, शवकिरण तज्ञांसाठी, ओटी सहाय्यकसाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, गुणवत्ता आश्वासकसाठी वॅकन्सी असणार आहे. MBBS वाले अप्लाय करू शकता, 12वी पासवाले अप्लाय करू शकता. ओके. MBA वाले अप्लाय करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे मित्रांनो. डिप्लोमावाले, फिजिशियनवाले सगळ्यांसाठी. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. शेवटपर्यंत बघायचं. चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुप आणि Instagram आयडीला फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, ही जी भरती असणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याणतर्फे ही भरती असणार आहे. NUHM साठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत थेट मुलाखत मार्फत ही भरती भरली जाणार आहे. याच्यामध्ये जे मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान NUHM अंतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरणे अर्थधारक उमेदवार थेट मुलाखती आयोजित करण्यात आलेले आहे मित्रांनो. थेट मुलाखत आपल्याला इंटरव्ह्यू असणार आहे. आपल्या ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पण भरायचा आहे. ओके. याच्यामध्ये मित्रांनो आता पदनाम एकूण रिक्त पदे किती असणार दिलेलं आहे. रिक्त पदांची आपल्याला प्रवर्गनिहाय संख्या दिलेली आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो कॅटेगरी वाईज ती वॅकन्सी बघू शकता दिलेली आहे. ओके. टोटल वॅकन्सी तर लिहिलेली आहे. आता पूर्णवेळ अधिकारी फुल टाईम मेडिकल ऑफिसरसाठी 18 पदे असणार आहे. कॅटेगरी बघून घ्यायचं आपल्याला. ओके. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर 18 पदे असणार आहे. त्याच्यामध्ये कॅटेगरीवर काही नसणार आहे, डायरेक्टली असणार आहे. बालरोग तज्ञसाठी मित्रांनो याच्यामध्ये एक वॅकन्सी, स्टाफसाठी मित्रांनो 5 वॅकन्सी असणार आहे. आपल्या कॅटेगरी चेक करायचे. एक्सरे टेक्निशियनसाठी मित्रांनो, शवकिरण तज्ञांसाठी 2 वॅकन्सी, OT असिस्टंटसाठी मित्रांनो 2 वॅकन्सी, पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनासाठी 2 वॅकन्सी, सिटी क्वालिटी ॲक्विजिशनसाठी मित्रांनो जसं की शहर गुणवत्ता आणि आश्वासकसाठी 1 वॅकन्सी असं असणार आहे मित्रांनो कॅटेगरी वाईज. ओके. एवढ्या वॅकन्सी आपल्या असणार आहे. याच्यामध्ये 49 पदं असणार आहे सगळं टोटल. वयोमर्यादा आपली असणार आहे मित्रांनो अर्ज भरण्याच्या शेवटचा दिनांकास म्हणजे 31/1/2025 पर्यंत आपला 31/1/2025 पर्यंत आपलं अर्ज काउंट होणार आहे मित्रांनो. ओके. वय काउंट होणार आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो इथं माननीय आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई 25 मे 2019 रोजीच्या पत्रानुसार पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी यांची वयोमर्यादा 70 वर्ष व रुग्णसेवेशी संबंधित पदांची वयोमर्यादा 65 वर्ष राहील. आता मित्रांनो वयाच्या 60 किंवा त्यापेक्षा अधिक वयांच्या उमेदवारांना जिल्हा शल्य चिकित्सालय यांच्याकडून प्राप्त केलेले शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे मेडिकल फिटनेसचं प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. 60 वर्षाच्या वरचे असणार आहे. 70 वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. तुमचं प्रमाणपत्र लागणार आहे. अर्ज भरण्याच्या सूचना उमेदवारांनी स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणे अचूकपणे नोंदवावे. अर्ज सोबत माध्यमिक शाळांचे परीक्षा प्रमाणपत्र प्रत जोडावीत मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये माध्यमिक शाळांचं प्रमाणपत्र परीक्षा प्रमाणपत्र पत्रामध्ये नमूद जन्मतारखेस अर्ज नमूद करावी मित्रांनो. जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवारांचे दिवस वय वर्ष अचूकपणे नमूद करावे सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो अर्जात उमेदवारांची लिंक याबाबतची माहिती नोंदवावी. ओके. अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र व नावात बदल असल्याच्या ग्रॅज्युएट कॉपी आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ओके. राजपत्र त्याला पण म्हणतो. अर्जामध्ये उमेदवार स्वतःच्या वैध ईमेल ॲड्रेस त्याच्यानंतर चालू मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे मित्रांनो. अचूकपणे बंद राहणार आहे आपल्यासाठी. कारण की उमेदवारांना जे पण काही पात्र असाल तर तुम्हाला मेल ॲड्रेसवर मोबाईल नंबरला कॉल किंवा मेल येऊ शकेल यासाठी. ओके. उमेदवारांना महाराष्ट्र राज्याचा आदिवास आहे याचं आपल्याला आवश्यक नमूद करायचं आहे मित्रांनो. प्रमाणपत्र लागणार आहे आपल्याला महाराष्ट्र आदिवासचं.
डोनेशन. त्यानंतर उमेदवारांनी आपल्या जातीचा दाखला लागणार आहे. अर्जदाराचा आपला सध्याचा पत्ता, कायमस्वरूपीचा पत्ता टाकायचा आहे. अर्जदाराविरुद्ध कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा याबाबतचं हमीपत्र लागणार आहे मित्रांनो आपल्याला. ओके. त्यानंतर मित्रांनो अर्ज विविध नमुन्यात टंकलिखित स्वाक्षरीमध्ये आपल्याला पूर्ण लिहायचा आहे आणि आपल्याला अर्ज इथं जमा करायचा. पूर्ण अर्ज इथं ग्राह्य धरला जाणार नाही. सरळ उमेदवार अर्ज स्वतः उपस्थित जमा अपेक्षित करायचे मित्रांनो. स्वतः जाऊन आपल्याला अपेक्षित अर्ज जमा करायचा. अन्य व्यक्ती, नातेवाईक यांच्याकडून उमेदवारांना अर्ज स्वीकारला जाणार नाही. हे लक्षात असू द्या. स्वतः जायचे, नातेवाईक वगैरे आपल्याला मित्र परिवार कोणाकडून जमा करायचा नाहीये. उमेदवार अर्ज जमा करताना सर्व मूळ कागदपत्रे सोबत ठेवावे. तसेच अर्जासोबत जोडलेले कागदपत्रांची मूळ प्रत कॉलेजमध्ये असल्यास आपल्याला कॉलेजचे प्रमाणपत्र सादर करावे मित्रांनो. असं इथे दिलेले मित्रांनो. ओके. तर आपल्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे लागणार आहे. तर कॉलेजचं प्रमाणपत्र लागणार, ओरिजिनल डॉक्युमेंट, झेरॉक्स कॉपी आपल्याला पाहिजे आपल्याला सेल्फ अटेस्टेड मध्ये मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये मित्रांनो शैक्षणिक अर्हता, पात्रता व सॅलरी वगैरे दिलेली आहे. पदनाम, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय आपल्याला किती असणार आहे आणि पदे रिक्त किती, मासिक आपल्याला मानधन किती असणार आहे. पूर्ण वेळ अधिकारी, फुल टाइम मेडिकल ऑफिसरसाठी MBBS क्लिनिक एक्सपिरियन्स आपल्याला लागणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये MMC तर्फे 18 ते 70 वर्षापर्यंत आपल्याकडे 18 पदे असणार आहे. 60,000 सॅलरी असणार आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, पार्ट टाइम मेडिकल ऑफिसरसाठी MBBS स्पेशलायझेशन गायनॉलॉजिस्ट आपला, सायकलिस्ट आणि त्यानंतर MG PG डिग्री, डिप्लोमा, रजिस्ट्रेशन MMC. ओके. याच्यामध्ये आपल्याला 18 ते 70 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 18 पद असणार आहे. पर व्हिजिट 2,000 रुपये असणार. मॅक्झिमम आपल्याला 30,000 इथं मिळणार आहे मित्रांनो. ओके. मॅक्स ऑफ 30,000. ओके. असं दिले. बालरोग तज्ञांसाठी मित्रांनो MD, DSC, DSB व्हॅलिड आपलं रजिस्ट्रेशन असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये आपल्याला 18 ते 65 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एक वॅकन्सी तर 75,000 रुपये महिना असणार आहे यांना. ओके. नर्स साठी मित्रांनो मेलसाठी याच्यामध्ये आपल्याला 12वी पास आणि GNMचा आपल्याला कोर्स झालेला पाहिजे. ओके. याच्यामध्ये 18 ते 65 पर्यंत अप्लाय करू शकतो. 17 वॅकन्सी असणार, 20,000 रुपये महिना असणार आहे. एक्सरे टेक्निशियनसाठी मित्रांनो 12वी प्लस आपल्याला डिप्लोमा झाला पाहिजे. रेडिओग्राफरमध्ये एक्सरेमध्ये 18 ते 65 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 2 वॅकन्सी असणार आहे. 17,000 रुपये वॅकन्सी असणार आहे. OT असिस्टंटसाठी 12वी प्लस आपला OT टेक्निशियन झालेलं पाहिजे. याच्यामध्ये 18 ते 65 पर्यंत अप्लाय करू शकतो. 2 वॅकन्सी 17,000 पगार असणार आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी मित्रांनो MBBS और ग्रॅज्युएशन हेल्थ सायन्सवाले इथं अप्लाय करता. BDS, BAMS, BHMS, BUMS. त्यानंतर आपल्याला नर्सिंगवाले पण इथं अप्लाय करता. MBA वाले पण अप्लाय करता. हेल्थ केअरवाले 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. जास्त 43 वर्षापर्यंत 2 वॅकन्सी असणार आहे. 32,000 रुपये सॅलरी असणार आहे. सिटी क्वालिटीसाठी वॅकन्सी असणार आहे. यांनी मेडिकल ग्रॅज्युएशन MBBS, BHMS, BUMS, BHMS, BDS, MPH, MHA, MBA हेल्थ केअरवाले अप्लाय करू शकता. 18 ते 38 वर्ष, जास्त 18 ते 43 वर्ष कॅटेगरी वाईज इथं आपल्याला एक वॅकन्सी असणार आहे. 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओके. अशा पद्धतीने शैक्षणिक अर्हतेचे आपल्या सविस्तर अचूक तपशील नोंदवावा. अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेस उमेदवाराकडे जाहिरातमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेली गुण व गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद न करता आल्यास याच्यामध्ये आपल्याला गुणांची टक्केवारी नमूद करणे आवश्यक राहील मित्रांनो. सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो अंतिम प्रमाणपत्रामध्ये ग्रेड 18 श्रेणी असल्यास संबंधित संस्थेकडून त्यांच्या गुणांमध्ये संबंधित संस्थेकडून आपल्याला प्रमाणित करून घ्यायचे. उमेदवारांची फॉर्ममध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यास त्याच्यानंतर आपल्याला पात्र उमेदवारांना नियुक्ती दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हता मूळ गुणपत्रिका सादर केल्यास सदरची उमेदवारांना अपात्र ठरल्या जाईल मित्रांनो. ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे मित्रांनो. ओके. लक्षात द्यायचं नाही, अपात्र आपण ठरणार मित्रांनो. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे. पदाची आवश्यक शैक्षणिक अर्हता, पात्रता, शारीरिक शासकीय मान्यता प्राप्त विद्यापीठांची प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे मित्रांनो. अर्हता वगैरे. ओके. अनुभव लागणार आहे आपल्या अनुभवासाठी मित्रांनो. शैक्षणिक अर्हता फक्त आपल्या शासकीय, निमशासकीय, खाजगी अनुभव ग्राह्य धरला जाईल मित्रांनो. हे सांगण्यात आलेलं आहे. बाकीचे आपल्या शैक्षणिक अर्हता अनुभव लागणारच आहे. ओके. अनुभव तपशील त्याच्या नमूद करिता असलेला ज्या शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे त्याच अशा शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्थांचा तपशील फॉर्ममध्ये नमूद करावा. अनुभव त्याच्यानंतर आपल्याला प्रमाणपत्रासह नसल्यास
सदरचा आपल्याला अनुभव ग्राह्य धरला जायला येणार नाही मित्रांनो. प्रमाणपत्रामध्ये अनुभवाचा कालावधी संपुष्टात राहील मित्रांनो. शासकीय आणि शासकीय सेवेत असलेल्या उमेदवारांनी आपल्याला संबंधित कार्यालये त्याच्यानंतर ना हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अनुभव प्रमाणपत्रे नमूद करताना दिनांक, कार्यमुक्ती दिनांक अचूकपणे भरायचे आहे. त्याच्यानंतर प्रमाणपत्र वगैरे जोडायचे मित्रांनो. ओके. आणि 5 नंबरला दिलेले त्यांनी ज्या पदाकरता अर्ज करत आहात त्या पदाकरता असलेला अनुभव ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो. ओके. संगणकाकरता MSCIT गव्हर्नमेंट कॉम्प्युटर कोर्स डिप्लोमा इथं ग्राह्य धरला जाईल मित्रांनो. ओके. कुटुंबाचे प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. आपल्याला इथं कुटुंब प्रमाणपत्र द्यायचे आपल्याला 2 पेक्षा जास्त अधिक मुलांसाठी लागत असते. ते विवाह असल्यास विविध नमुन्यात प्रमाणपत्र पात्र उमेदवार रुजू होण्याची अगोदर अनिवार्य आहे. त्यानंतर उमेदवारांचा फोटो स्वाक्षरी आपल्याला द्यायचे मित्रांनो इथं. ओके. त्यानंतर राखीव जागेचे स्वाक्षरी. ओके. निवड प्रक्रिया आपल्याला सदर निवड प्रक्रिया जी आहे मित्रांनो गुणतत्वाच्या नुसार आणि आपल्या इंटरव्ह्यू सिलेक्शन असणार आहे मित्रांनो. लक्षात द्यायचं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला इथं दिलेलं पण नाही, लिहिलेलं पण आहे. यांच्या मार्फत आपल्या यांचा अतिरिक्त असते मित्रांनो. थेट मुलाखत असणार याच्यामध्ये आपल्याला अतिविशेष तज्ञ वैद्यकीय अधिकारी MBBS साठी थेट मुलाखत. सब्जेक्ट नॉलेजसाठी इथं 10 गुण असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण, एक्सपिरियन्ससाठी 10 गुण. आपल्याला गव्हर्नमेंट एक्सपिरियन्ससाठी 2 गुण असणार आहे 1 इयरसाठी आणि प्रायव्हेट एक्सपिरियन्ससाठी 1 मार्क्स असणार आहे. टोटल एक्सपिरियन्ससाठी आपल्याला 10 मार्क्स आणि 50 गुणांचे असणार आहे मित्रांनो. त्याच्यावर क्वालिफाय होणार आहे आपण. ओके. आणि याच्यामध्ये आता गुणांकन पद्धती उपरोक्त थेट मुलाखतीस आपल्याला सदर सर्व पदांकरिता गुणांकन पद्धतीनुसार आपल्याला इथं निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे मित्रांनो. ओके. पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन एक्झामिनेशन याच्या 50% प्रोबेशन असतं मित्रांनो. याच्यामध्ये गुण असतं आपल्याला आणि आपल्याला पदाच्या आवश्यकतेनुसार इथं आपल्याला असतं मित्रांनो. अधिकतम गुण 20, याच्यामध्ये प्रोबेशन गुण, स्टाफ नर्सचे गुण, BSc गुण अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं असतं मित्रांनो. ओके. 100 गुणांचे. ओके. याच्यामध्ये मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. आरोग्य सेवा मनुष्यबळ हे बाह्य यंत्रद्वारे असणार आहे मित्रांनो. लक्षात द्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्या मेरिटनुसार आपले नंबर लागणार आहे मित्रांनो. आपल्याला नियुक्ती मेलद्वारे आपल्याला सांगण्यात येणार मित्रांनो. मेलद्वारे आपल्याला कळवण्यात येणार नाही तर आपल्याला वेबसाईटच्या मार्फत पण कळवण्यात येईल मित्रांनो. वेबसाईट आपल्याला दिलेली आहे सर्वसाधारण. या वेबसाईटच्या थ्रू आपल्याला माहिती वगैरे आपल्याला थेट आपल्याला वेबसाईट चेक करत राहायची आहे. सगळी माहिती वगैरे आपल्याला चेक करत राहायची मित्रांनो. वेतन वगैरे आपल्याला दिलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला वेतन वाढवून मिळणार नाही. निवड झालेल्या उमेदवाराला 7 दिवसाचा इथं आपल्याला 7 दिवसामध्ये आपल्याला इथं हजर व्हायचं असतं मित्रांनो. लक्षात द्यायचं. ओके. त्यानंतर शहरी आरोग्य अभियान नंतर तर जुलै वगैरे तारीख वर्ग दिलेला आहे. आता 1 जुलै ते 29 जून असे असल्यामुळे 29 जून 2025 पर्यंत काढण्यात याव्या. थेट मुलाखतीकरता इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रे 1 ते 15 जोडावेत यावेत असं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो. उमेदवारांनी थेट मुलाखत इथं असणार आहे. स्वतः डॉक्युमेंट जमा करायचं आहे. तुम्हाला फॉर्मची प्रिंट आता दाखवतो. 10:30 दरम्यान थेट मुलाखतीमध्ये आपल्याला जायचं आहे इथं. आता आपली मुलाखत असणार आहे आचार्य सत्रे रंगमंदिर, कॉन्स्फर हॉल, पहिला मजला, कैलासवासी शंकरराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम इथं असणार म्हणजे जिल्हा ठाणे. ओके. त्याच्यामध्ये सर्वसाधारण आपल्याला इथं थेट मुलाखती करण्याचे वेळ वगैरे दिलेलं आहे. आता पदनाम आणि इथं बघू शकतो तुम्ही आता फुल टाईम आणि पार्ट टाईम वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी थेट मुलाखत असणार आहे आपल्याला 24/4/2025 ला असणार आहे. त्याच्यामध्ये थेट मुलाखत आपल्याला असणार आहे. अर्ज स्वीकारण्याची वेळ असणार आहे आपल्याला 9:30 ते 10:30. अर्ज छाननी वेळ 10:30 ते 1 आणि थेट मुलाखत आपल्याला 2च्या पुढे असणार आहे. ओके. गुरुवार रोजी. म्हणजे तिघींना बालरोग तज्ञ धरून. ओके. आणि बाकीचे जे असणार ना नर्स स्टाफ, एक्स टेक्निशियन, OT, त्यानंतर हेल्थ मॅनेजर आणि आपल्याला क्वालिटी सिटी क्वालिटी ॲक्सेससाठी 25/4/2025 रोजी शुक्रवारी असणार आहे. याच्यात आपल्याला अर्ज स्वीकारण्याची वेळ 9:30 ते 9:30 10:30 पर्यंत अर्ज छाननी करण्याची वेळ असणार आहे आपल्याला 10:30 ते 1 आणि आपल्या इंटरव्ह्यू दुपारून चालू होतील. आपल्याला याच्यात पूर्ण माहिती वगैरे भरलेला फॉर्म द्यायचा, वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, सर्व प्रमाणपत्र, गुणपत्रिका, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग प्रमाणपत्र द्यायचं MBBSचं, शासकीय आणि शासकीय संस्थांमध्ये कामाचा अनुभव प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आवश्यक नॉन क्रिमिनल अधिवास प्रमाणपत्र, डोनेशन सर्टिफिकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो, अर्जदाराची विवाहित असल्यास प्रमाणपत्र, ग्रॅज्युएट कॉपी नावाबद्दल असाल तर
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, फौजदारी गुन्हा नसल्यास त्याचं प्रमाणपत्र. ओके. याचे मित्रांनो इथं दिलेलं आहे वैद्यकीय अधिकाऱ्याची मित्रांनो अर्धवेळ पूर्ण वेळसाठी. याच्यासाठी आपल्याला इंटरव्ह्यू जोपर्यंत पदे भरली जातील तोपर्यंत इथं मित्रांनो पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी ते सुट्टी दिवस वगळता आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या द्वारे थेट मुलाखत घेण्यात येतील मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सर्व माहिती वगैरे आपल्याला वाचून घ्यायची. थेट मुलाखत आपली होणार आहे. कोणतीही माहिती इथं बदलणार नाही. न बदलता आपल्याला बदलणे वगैरे त्यांच्या हातामध्ये. ओके. आता आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो. कॉपी कल्याण डोंबिवली महानगरपालिकासाठी अर्जाचा नमुना इथं आपल्याला फोटो टाकायचा. पासपोर्ट साईज फोटो फक्त कार्यालयीन वापरासाठी त्यांच्यासाठी असणार आहे. पात्रासाठी नाही त्यांचंच असणार आहे. विषय आपल्याला पदाचा अर्ज इथं टाकायचा. कोणासाठी आपल्या कोणत्या पदासाठी अर्ज करते आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे. आपला पत्रव्यवहाराचा पत्ता टाकायचा आहे. दूरध्वनी क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकायचे. आपले 2 ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे. याच्यामध्ये जन्मतारीख टाकायची, तारीख, महिना, वर्ष, मुलाखतीचे दिवसाचे वर्ष टाकायचे आहे. ओके. मुलाखत दिवशीचे वय किती आपल्याला ते टाकायचं आहे. सॉरी आपल्याला लिंग पुरुष इथे लिहायचे. काय पुरुष स्त्री विवाहित अविवाहित किती अपत्य आहे ते लिहायचे. आरक्षणाची आपल्याला लागू खून करायची अशी बरोबरची खून करायची आहे. कोणती कॅटेगरीमध्ये आपण येतो अनुसूचित जाती जमाती. ओके. जे आपण ओपनमध्ये SC ST. ओके. जात कोणती आपली पोटजात कोणती जात वैधता प्रमाणपत्र आहे किंवा नाही ते लिहायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. उमेदवाराकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहेत काय, उत्पन्न किती दिले यायचे हो नाही, उत्पन्न खाली द्यायचे. शैक्षणिक अर्हता इथं द्यायची मित्रांनो. पदांसाठी संपूर्ण माहिती SSCचं सर्टिफिकेट, विद्यापीठाचे नाव, त्यानंतर टक्केवारी व श्रेणी असं शिक्षण द्यायचं. SSCचं झालं, HSCचं झालं, पदवीचं झालं, पदविका, पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि MSc टायपिंग अशा पद्धतीने द्यायचं आहे. कामाचा अनुभवासाठी अनुभव आपल्याला किती वर्षाचा लिहायचं आहे. कार्यालय संस्था कोणाच्यात काम केलेले गव्हर्नमेंट प्रायव्हेट पदाचे नाव कोणते, कालावधी दिनांकापासून दिनांकापर्यंत आणि काय कालावधी ते द्यायचं. याच्यामध्ये आपल्याला दिलेली 1, 2, 3 कॉलम. ओके. हे वाचून उमेदवार फौजदारी अथवा दिवाणी प्रकारची शिक्षा झालेली होती का होईना हे मध्ये द्यायचं आहे. झालेली असेल आपल्याला तपशील नमूद करायचा. न्यायालयीन निर्णयाचे प्रमाणपत्र जोडावेत मित्रांनो. ओके. उमेदवार आपल्या विरुद्ध पोलीस चौकशी न्यायालयीन प्रलंबन प्रस्तावना आहेत का होईना लिहायचं असल्यास आपल्याला लिहायचं सविस्तरपणे जोडायचं आहे. आपल्याला स्थानिक पोलीस स्टेशनचा पत्ता द्यायचा आहे जिथं आपल्या जवळचा महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे आपल्याला लागणार आहे. आपल्याला लिहायचं इथं नाव वगैरे आपले 2 मुलं पाहिजे त्यासाठी असतं. दिनांक ठिकाण आपल्याला टाकायचे. दिनांक टाकायचा. अर्जदाराची सही व नाव लिहायचे आणि आपला विश्वास इथं करून द्यायचं सही वगैरे. अर्जासोबतचे आपल्याला प्रमाणपत्र जोडायचे आणि अशी खून करायची मित्रांनो. जसं की पूर्ण माहिती भरलेला फॉर्म, वयाचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका, त्यानंतर मेडिकल काउन्सिलिंग सर्टिफिकेशन, शासकीय नियम अनुभव प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, आवश्यक नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र, डोमिसाइल प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, सध्याचा फोटो आणि आपल्याला विवाहित असल्याचं मॅरेज सर्टिफिकेशन आणि ग्रॅज्युएट कॉपी. नावात बदल असाल तर महिलांसाठी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि फौजदारी गुन्ह्यांची हमीपत्र द्यायची आहे मित्रांनो. ओके. फौजदारी गुन्हा दाखल नसेल तर त्याबाबतचे हमीपत्र. आपल्याला कोणताही गुन्हा नसेल तरी पण आपल्याला हमीपत्र लागणार आहे मित्रांनो. ओके. तर आपल्याला नाव वगैरे टाकायचं, वय, वर्ष टाकायचं, कुठे राहतो, काय लिहायचं, लिहून देतो वगैरे, वर्ष वगैरे, सही लिहायची, दिनांक व ठिकाण टाकायचं. ओके. अशा पद्धतीची प्रिंटआउट मारून घ्यायची. आपल्याला तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे. ऑफलाईन फॉर्म आपल्याला जाऊन स्वतः सबमिट करायचा आहे. त्या तारखेला आपली इंटरव्ह्यू तर असणार आहे. अशी माहिती मित्रांनो. नक्कीच तुम्हाला माहिती आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायची आहे. काहीही शंका असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नंतर व्हिडिओ आवडला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअपला फॉलो करायला विसरू नका. त्याच्यात तुम्हाला जी PDF पहिली डाउनलोड करण्यात येईल मित्रांनो, डाउनलोड करून घ्यायची आहे. काही शंका असेल मला तिथे मेसेज करू शकता टेलिग्रामच्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि फेसबुकला आणि इंस्टाग्राम आयडीला पण फॉलो करून घ्या. आपण नवीन आयडी ओपन केली तिथं पण आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. भेटूया असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.